नमस्कार, मी आहे सध्या छत्रपती संभाजीनगर पासून 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माझ्या पाठीमागे आपणाला जे काही दिसतंय तर ते आहे आशिया खंडातील सगळ्यात मोठी जी मातीची धरणं आहेत त्यापैकी एक म्हणजे हेच ते जायकवाडी धरण, ज्याला आपण नाथसागर या नावाने सुद्धा ओळखतो। प्रामुख्याने या धरणाला एकूण 27 दरवाजे आहेत आणि हे धरण मराठवाड्याची जीवनदायिनी म्हणून आपण ज्या नदीला ओळखतो किंवा जाणतो ती म्हणजेच गोदावरी नदी। गोदावरी नदीच्या काठी पैठण जे प्राचीन नाव प्रतिष्ठान असे ते मराठी संत एकनाथ महाराज यांचं समाधी स्थळ आहे। या गोदातीरीच्या काठावर वसलेले हे धरण मराठवाड्यासाठी एक जीवनदायिनी आहे, ज्याच्यामुळे हजारो हेक्टर शेती जलसिंचन म्हणजे पाण्याखाली आली। तर नेमका या धरणाचा इतिहास काय आहे, हे धरण नेमकं कधी बांधायला सुरुवात केलं, हे धरण बांधण्यापूर्वीचं कोणतं ठिकाण होतं, या धरणाचं लोकार्पण कधी झालं आणि प्रामुख्याने या धरणाचा किती विस्तार आहे, हा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे। त्यामुळे आपण अजूनही माझ्या देशदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला आता आपण संपूर्ण धरण पाहूया। हे धरण बांधण्याची योजना सर्वप्रथम हैदराबाद या राज्याच्या काळामध्ये मांडण्यात आली। ते होतं बीड जिल्ह्यातील जायकवाडी या गावाजवळ 2147 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेले हे धरण या ठिकाणी बांधायचे होते। मात्र पुढे भाषावार प्रांतरचनेनुसार 1960 मध्ये महाराष्ट्र या राज्याची निर्मिती झाली आणि या प्रकल्पाला काही अडचणी येऊ लागल्या। पर्यायी जागेची तुलनात्मक विश्लेषण केल्यानंतर पैठण येथे 100 किलोमीटर वरचे धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला व हा प्रकल्प स्थलांतरित झाला। मात्र त्याचे नाव जायकवाडी असेच ठेवण्यात आले। त्यावेळी कोणताही नैसर्गिक आधार नसताना सपाट मैदानावर हे धरण बांधण्याचा निर्णय थोडा प्रासंगिकच होता, पण येथे धरण बांधले तर लांब कालव्याची निर्मिती करणे शक्य होईल व मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल। याचसाठीचा हा प्रस्ताव 1964 पर्यंत ए सिद्दीकी त्या काळातील प्रभारी स्थापत्य अधिकारी आणि अभियंता यांच्या देखरेखीखाली पूर्णत्वास गेल्याचं आपणाला पाहायला मिळतं। पुढे 18 ऑक्टोबर 1965 रोजी भारताचे त्या काळातील तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी या धरणाची पायाभरणी केली। तर या धरणाचे उद्घाटन 24 फेब्रुवारी 1976 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या हस्ते झाल्याचे आपणाला समजते। जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात लांब मातीच्या धरणापैकी एक असून त्याची उंची सुमारे 41.30 मीटर म्हणजेच 135.2 फूट आणि सुमारे 10 किलोमीटर म्हणजे 6.2 मैल इतके लांबीचे असून याची साठवण क्षमता 2909 दशलक्ष घनमीटर इतकी आहे। धरणाचे एकूण पाणलोट क्षेत्र हे 21,750 किलोमीटर इतके असून 8,400 चौरस मैल आहे। या धरणाला एकूण 27 दरवाजे आहेत। यालाच नाथसागर या नावाने सुद्धा ओळखतात। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हे धरण निर्मितीपासून 18 वेळा ओव्हरफ्लो झाल्याचे आपणाला पाहायला मिळते। जायकवाडीचा हा जो काही प्रकल्प आहे हा एक बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून महाराष्ट्र राज्यातील जी काही दुष्काळग्रस्त मराठवाडा भागातील शेतीसाठी जमीन सिंचन करणे हाच मुख्य उद्देश या धरणाच्या निर्मितीच्या पाठीमागे होता। मात्र छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील औद्योगिक क्षेत्रांना वापरासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातून दररोज 1.36 MCM इतका विसर्ग पाण्याचा नियमितपणे केला जातो। या धरणाच्या कालव्याद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अहमदनगर आणि नांदेड या जिल्ह्यातील 2,37,452 हेक्टर इतकं शेती क्षेत्राला सिंचनाखाली त्या ठिकाणी आणले आहे। याचा डावा कालवा हे 208 किलोमीटर इतका लांबीचा असून याचा उजवा कालवा 132 किलोमीटर इतका आहे।
ज्यातून दररोज 1,83,858 इतकं हेक्टर शेती ही जलसिंचनाखाली या 2 कालव्याच्या माध्यमातून आणली जाते। याच ठिकाणी वीज निर्मिती सुद्धा केली जाते। वीज निर्मितीचा प्लांटही इथे उभारला गेलेला असून आता आपण धरणाच्या या गॅलरी भागामध्ये जातोय। तर गॅलरी भाग हा धरणाच्या खाली म्हणजे अंडरग्राऊंड मध्ये असून आपण खाली पायऱ्या उतरून काहीशा मध्ये जावं लागतं आणि जसं जसं आपण पायऱ्या उतरू तसं आपण खोलात जातो आणि जेव्हा आपण शेवटच्या त्या ठिकाणी जाऊ तेव्हा आपणाला 27 दरवाजाच्या खालून म्हणजे जर का हे धरणामध्ये काही अडचणी आल्या, काही तांत्रिक अडचणी आल्या, कुठे भाग कोसळला तर तो दुरुस्त करण्यासाठीचा हा संपूर्ण गॅलरीचा भाग आहे आणि या टोकावरून संपूर्ण त्या टोकापर्यंत आपणाला या गॅलरीमध्ये जाता येतं। अनेक पक्ष्यांची त्या ठिकाणी दुर्गंधी सध्याला आम्हाला थोडीशी जाणवली। अनेक पक्षी त्या ठिकाणी वास्तव्यात असल्याचं आम्हाला पाहायला मिळालं। तर आपण पाहू शकता की आता ही गॅलरी होती ती पाहून आता आम्ही वर येतोय आणि हा जो काही पायऱ्या वाटे ज्या खाली गेलो होतो त्याच पायऱ्या वाटे वर यावं लागतं आणि पुन्हा वर आल्यानंतर जे काही धरणाचं दिसणारं हे जे काही दृश्य आहे ते अगदी विहंगम आहे। म्हणजेच काय तर संत एकनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्याचं जुनं नाव प्रतिष्ठान होतं, जिथे संत एकनाथ महाराज यांनी जलसमाधी घेतली, अशा पैठण या शहरामध्ये हे जायकवाडी म्हणजेच नाथसागर हे धरण असून या धरणामध्ये देश आणि विदेशातील अनेक पक्षी हे पाण्याचा शोध घेत या ठिकाणी येतात आणि पक्षी येथे वास्तव्यात सुद्धा राहतात। छत्रपती संभाजीनगरकर मोठ्या उत्साहाने पर्यटनाचं स्थळ म्हणून सुद्धा जायकवाडी या धरणावर नियमितपणे येतात आणि तेही या ठिकाणी फिरून त्यांचंही मन प्रसन्न होतं।